राज्यातील तिसऱ्या क्रमांकाच्या महात्मा गांधी विद्या मंदिर आणि आदिवासी सेवा समितीच्या मालेगावातील शाळा तसंच महाविद्यालयांना शासनानं दिलेली 432 कोटींची 7 भूखंडांवरील 21.68 हेक्टर जमीन शासन जमा झाली आहे। शैक्षणिक संस्थांना दिलेली जमीन ही परत घेण्याची राज्यातली ही पहिलीच कारवाई समजली जाते। माजी मंत्री पुष्पाताई हिरे या संस्थेचे अध्यक्ष आहेत, तर माजी राज्यमंत्री प्रशांत हिरे जनरल सेक्रेटरी आहेत। तर प्रशासनाच्या या निर्णयाच्या विरोधात संस्था चालक उच्च न्यायालयामध्ये दाद मागणार असल्याचं समजतंय। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विशाल मोरे यांनी। पाहूया। राज्यातील तिसऱ्या क्रमांकाची शैक्षणिक संस्था असणारी महात्मा गांधी विद्या मंदिर व आदिवासी सेवा समिती या संस्थांच्या विद्यालयांना व शाळांना शासनाने ज्या जमिनी दिल्या होत्या त्या आता सरकार जमा झाल्या आहेत। आज आपण आलो आहोत महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेचं जे कॉलेज आहे मसगा महाविद्यालय, या मसगा महाविद्यालयाच्या प्रांगणात आपण या ठिकाणी आलेलो आहोत। हे सुद्धा जे ग्राउंड आहे हे सुद्धा सरकार जमा झालेलं आहे। आणि जर याचा विचार केला तर माजी मंत्री पुष्पाताई हिरे व माजी राज्यमंत्री प्रशांत हिरे या संस्थेचे सेक्रेटरी आहेत। शासन जमा झालेले हे भूखंडाचे पुढे काय होणार असा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे। आणि जर विचार केला तर मालेगावच्या महात्मा गांधी विद्या मंदिराची जवळपास 432 कोटींची 21 हेक्टर जमीन ही शासन जमा करण्यात आलेली आहे। त्यामुळे शासनाने कुठेतरी ह्या ज्या जमिनी होत्या ज्या संस्थांना प्रदान केलेल्या होत्या त्याचे कुठेतरी ज्या पर्यायासाठी त्या जागा दिलेल्या होत्या त्या जागेचा कुठेतरी तसा वापर न झाल्यामुळे शासनाने ह्या जागा ज्या आहेत या सरकार जमा केल्याचं सांगितलं जातं। आणि आता या जागांवर महापालिका किंवा शासनाचे महत्त्वाकांक्षी प्रकल्प देखील होऊ शकतात आणि प्रस्तावित जिल्ह्याच्या मध्यवर्ती कार्यालयासाठी जागा उपयोगी ठरू शकते असे सांगितले जाते। तरीही या संस्था चालकांकडून भविष्यात या निकालाविषयी कुठेतरी उच्च न्यायालयात रिट पिटिशन दाखल करून दाद मागू शकतात अशी शक्यता देखील नाकारली जाऊ शकत नाही। मी विशाल मोरे, लोकशाही न्यूज, मालेगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।